नमस्ते. डेली मनोरंजनमध्ये तुमचं स्वागत आहे. मराठी व हिंदी कला विश्वात आपल्या मनोरंजनाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते म्हणजे प्रदीप वेलणकर. प्रदीप वेलणकर यांनी नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. माझी तुझी रेशीमगाठ, 4 दिवस सासूचे, या गोजीरवाण्या घरात, असंभव यासारख्या अनेक लोकप्रिय मालिकेत त्यांनी अफलातून काम केलं आहे. तसंच त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटात देखील खूप छान काम केलं आहे. हे झालं प्रदीप वेलणकर यांच्याबद्दल. विशेष बाब म्हणजे केवळ प्रदीप वेलणकरच नाहीत तर त्यांचं सर्व कुटुंब कला विश्वात आपलं अनोखं नाव करत आहेत. प्रदीप वेलणकर यांच्या पत्नी रंजिनी वेलणकर या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी बिनधास्त, स्त्रीभंग, चौकट राजा, मधुचंद्राची रात्र या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तसंच 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत त्यांनी पद्मजाच्या आजीची भूमिका साकारली आहे. प्रदीप वेलणकर आणि रंजिनी वेलणकर यांना 3 मुली आहेत, गौरी, मीरा आणि मधुरा. या तिघींनीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कला विश्वात पदार्पण केलं आहे. वडिलाचा वारसा पुढे नेला आहे. गौरी वेलणकर यांनी बटरफ्लाय या चित्रपटात खूप छान भूमिका साकारली आहे. तसंच छोट्या मोठ्या चित्रपटात तिने काम केलं आहे. दुसरी मुलगी म्हणजे मीरा वेलणकर. हिने लव्ह स्टोरी, आय एम नॉट बाजीराव, मिस्टर अँड मिसेस अशा अनेक नाटकात तिने जोरदार भूमिका साकारल्या आहेत. तसंच शिवा या मालिकेत सीताईची भूमिका तर तिची प्रचंड गाजली आहे. तसंच तिसरी मुलगी, तिला कोण ओळखत नाही, ती म्हणजे मधुरा वेलणकर. मधुरा वेलणकर ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 20 वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. खबरदार, सरीवर सरी, मातीच्या चुली, आई नंबर 1, गोजिरी, उलाढाल, एक डाव धोबी पछाड, हापूस अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात तिने जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत. तसंच अनेक मालिकेत पण तिने खूप छान भूमिका साकारल्या आहेत. अशा रीतीने प्रदीप वेलणकर यांचं सर्व कुटुंब, पत्नी आणि 3 मुली आज मराठी मनोरंजन विश्वात आपापली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला प्रदीप वेलणकर आवडतात का आणि त्यांच्या फॅमिलीची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती भूमिका आवडते हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.